कशा पद्धतीने तुमची फसवणूक झाली, काय काय झालं ते रितसर तुम्हाला FIR मधून कळून शकेल, ते आम्ही तुम्हाला सांगतो. पण मोडस ते सायबर क्राईमचा विषय होता आणि फक्त त्याच्यामध्ये ते पार्सल आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप प्राथमिक चर्चेच्या होत्या आणि त्यानंतर ते पुढं जाऊन बरेचसे विषय त्याच्यामध्ये त्यांनी घेतले. त्यांनी त्याच्यामध्ये मनी लॉन्ड्रिंग आणि असे सगळे विषयसुद्धा त्याच्यामध्ये घेतले आणि बेसिकली हे सायबर क्राईम इतका जास्त वाढायला लागलं आहे की माझ्यासारखी व्यक्ती जर ह्याच्या आहारी जाऊ शकते तर साधारण माणसाचा तुम्ही विचारच करू शकत नाही. हे एक हिप्नोटिझमचा भाग आपण असं म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये त्यांनी लक्षात घेतलं की मी खूप बिझी आहे आणि मला हे लवकरात लवकर सोडवायला पाहिजे आणि असं सगळ्या गोष्टींची त्यांनी खात्री करून घेऊन ज्या प्रकारे ते त्याच्यामध्ये मला अडकवत गेले, तर मी तर असंच म्हणेन की माझ्यासारखी व्यक्ती जर ह्याच्यामध्ये अडकून शकते तर कुठलाही साध्य माणूस ह्याच्यामध्ये अडकून शकतो आणि ह्याच्यावर चांगली सगळ्यांनी माहिती करावी. मीडियाने ह्याला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे ह्या बातमीला पुढं आणावं आणि चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत ही सूचना पोचावी की आणि असं नाही आहे की माझ्या फोन कॉलनंतर दुसऱ्या मला माझी न्यूज बाहेर आल्यानंतर मला लक्षात आलं की बऱ्याचशा लोकांना तसे फोन कॉल्स गेले होते. ते लोक त्या फोन कॉलवर तिथल्या तिथे थांबले, मला नाही थांबता आलं किंवा माझं काही वेगळं त्या वेळेला ब्रेन नाही त्यावेळेला काम केलं आणि मी त्याच्यामध्ये फसले. तर मे बी देवाला पाहिजे असेल की मी जास्तीत जास्त ही विषय लोकांपर्यंत पोचवायचं माध्यम बनू आणि म्हणून हे झालं असेल. पण मला खात्री आहे की पोलीस ह्याच्यामध्ये नक्की काम करतील. त्या पार्सलमध्ये नक्की काय होतं यावरनं देखील प्रश्न सायबर क्राईमचा विषय आहे. सायबर क्राईममध्ये ते लोक काहीही म्हणू शकतात. सगळ्या प्रकरणावरून आता समर्जित घाटगेंना कुठेतरी विरोधकांकडून टार्गेट करायचा प्रयत्न होतो. 15 दिवसाचे पत्नीला न्याय देऊ शकत नसतील तर कागदच्या समोरला काय न्याय देणार असा एक प्रश्न विचारतो. हे बघा, जे ताई फराटे ताई ज्या काय बोलल्या मी ते ऐकलं आणि मी महिला म्हणून मी त्यांची आभारी आहे. त्यांनी माझ्याबद्दल बोलल्या, पण ज्या प्रकारे ते त्यातला वेगळा दिशा द्यायचा थोडासा प्रयत्न करतात ते मी म्हणेन की हे पोलिसांचा विषय आहे. पोलीस ह्याच्यावर निर्णय घेतील. आपल्याला त्याच्यामध्ये राजेंचं नाव पुढं आणायचं काहीच कारण नाही. माझी मीडियाला विनंती आहे, जेव्हा हे काही गोष्ट नभोत्यांवर झाली आम्ही दोघांनी निर्णय घेतला की हे पोलीस केस केली पाहिजे. आम्हाला हेही माहीत होतं की पोलीस केस केल्यानंतर ही मीडियामध्ये बातमी येणार. पण स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे साहेबांनी आम्हाला सांगितलं की आपल्याकडून कुठली जेव्हा चूक झाली आहे की ऑब्व्हियसली आपण फ्रॉडला बळी पडलो, आपण ते मान्य केलं पाहिजे. आणि आमच्या मला माझ्या बायकोवर फार अभिमान आहे की आमचा हेतू होता आणि मी मीडियाला विनंती करतो या निमित्ताने हा जो फ्रॉड आहे, इतक्या लोकांना तो फ्रॉड झालेला आहे, हा फ्रॉड हायलाईट करा. बरोबर की हे कसा होतो, कस्टम्स ED याची नावं सांगून तुमच्या अकाउंटवर ते पैसे ट्रान्सफर केले की तुम्ही तुमच्याकडे व्हाईट मनी आहेत, मी स्वतः सिद्ध करा, आम्ही तुम्हाला 24 तासात पैसे रिफंड करून देतो. तुम्ही FIR वाचून हा फ्रॉड काय आहे ह्याला हायलाईट करा. जसं नभोतांनी सांगितलं, बऱ्याच लोकांनी फोन केले आम्हाला की आम्ही पण पैसे देणार होतो. आता त्याच्या आधी एक ऑन्कोलॉजिस्टचं पण बातमी आली होती, त्यांनी 1 कोटी रुपये दिले. सेम म्हणजे सेम पॅटर्न. तर या फ्रॉडला हायलाईट करावं माझी त्यांना कळकळीची विनंती आहे. आणि त्याच्यामुळं राहिला प्रश्न राजकारणाचा, आता ते ठीक आहे ना, आता ते एखाद्या वेळेस प्रत्येकाला आपल्या आपल्या विचारांनी व्यक्त करायला बाबासाहेबांनी अधिकार दिला आहे, मला त्याच्यावर काही रिॲक्शन द्यायचं नाही. पण फ्रॉडवर मीडियाने फोकस करून आणखीन लोकांना, जे माझ्या बायकोनी धाडस करून पुढाकार घेतला की लोकांना धाडस होत नाही ना, पेपरमध्ये बातमी आली तर त्यांनी तो धाडस केला. आता आम्हाला माहीत होतं हे असे आरोप होणार, पण आमच्या निमित्ताने बऱ्याच लोकांचे पैसे वाचू शकत असतील तर तो स्टँड आपण घेतला.